कोहली यांचा सामना होणार ते रोहन कोहली. पहिला चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न. खूपच सुरेख असा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू कडून चालू होत आहे. दुसरा चेंडू. हेमंत यांचा सामना होणार ते रोहन. खूपच सुरेख असा टोलालेला चेंडू आणि हा खूपच सुरेख असा कव्हर ड्राईव्ह होती आणि 4 धावे. रोहन कोहली रोहन यांची जागा भरून येत आहे ते भावेश कोहली. पाचवा चेंडू. खूपच सुरेख असा टोलालेला चेंडू. पुन्हा एकदा जोग्या चेंडूच्या इकडे. खूपच सुरेख अशी थ्रो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाच्या प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण. खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट्स भावेश कोहली व दीपेश कोहली यांच्या माध्यमातून. 5 चेंडू अखेर संघाची वर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. शेवटचा चेंडू. समोर जाणार ते पुन्हा एकदा भावेश कोहली. खूपच सुरेख अशी आतापर्यंत गोलंदाजी चालू आहे हेमंत कोहली यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू. हॅलो.
एक षटकार के संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 16 धावे. किरण 11 संघाची धावसंख्या झाली आहे ती 16 धावे. खूपच सुरेख असा लास्टच्या चेंडूवर शॉट मारला तर स्ट्रेट ड्राईव्ह होती. खूपच सुरेख अशी भावेश कोहली यांच्या माध्यमातून डीजे. एक चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 17. दुसरा चेंडू जोगे यांचा सामना जाणं भावेश कोहली धडाकेबाज फलंदाज. भावेशचे व्यक्तिगत 8 धावांवर केला आणि रिव्हर्स पद्धतीत रिव्हर्स शॉट मारायचा चेंडू होता आणि एक धाव. 2 चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 18. तिसरा चेंडू जोग्या यांचा सामना जाणते धडाकेबाज फलंदाज दीपेश कोहली. दोन चेंडू अंकी संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 18 धावे. तिसरा चेंडू जोग्या यांचा सामना जाणते दीपेश कोहली. खूपच सुरेख असा टोलालेला चेंडू आणि खूपच सुरेख असा 4 चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 28 धावे. दीपेश कोहली यांनी एक षटकार व एक चौकार मागून संघाची धावसंख्या 28 झालेली आहे. पाचवा चेंडू जोगे यांचा सामना पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाज दीपेश कोहली. खूपच सुरेख असा टोलालेला चेंडू आणि पुन्हा एकदा दमदार षटकार या
कार धडाकेबाज फलंदाजी करत आहे दीपेश कोहली डीजे. खूपच सुरेख असा टोलावलेला चेंडू आणि हा वन बाउन्स टू माउन्स सीमारेखा पार चौकार. खूपच सुरेख अशी फलंदाजी भावेश कोहली यांची. वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 42 धावे. दुसरा चेंडू सुधीर यांचा सामना जाणार ते भावेश कोहली. तिसरी दुसरा चेंडू खूपच सुरेख असा चेंडू व यष्ट्यांचा वेध घेतलाय. दोन चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 42. तिसरा चेंडू सुधीर यांचा सामना जाणार आहे आणि या पंचांचा निशाणा आहे वाईट चेंडू. दोन चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 43 धावे. तिसरा चेंडू सुधीर यांचा सामना जाणार ते भावेश कोहली. तिसरा चेंडू खूपच सुरेख असा शॉट आणि हा षटकार. तीन चेंडू अखेर अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ते 49. चौथा चेंडू सुधीर यांचा सामना जाणार ते भावेश कोहली. खूपच सुरेख असा शॉट आणि हा वन बाउन्स सीमारेखा पार चौकार. भावेश कोहली ऑन फायर.
किरण 11 संघाने आपली 50 गाठलेली आहे. पाचवा चेंडू सुधीर यांचा. सामना जाणार ते भावेश कोहली. आतापर्यंत खूपच चांगली फलंदाजी करत आहेत. पाचवा चेंडू खूपच चांगला असा टोलावलेला चेंडू. वन बाउन्स. चेंडूचा गॅदर केलाय व एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दोन धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात नाही सांगितलेला आहे. पाच चेंडू अखेर संघाची वर. संघाची धावसंख्या झाली ते 55 धावे. शेवटचा चेंडू सुधीर यांच्या माध्यमातून. सामना जाणार ते भावेश कोहली. पाचवा चेंडू खूपच सुरेख असा टोलालेला चेंडू आणि आज हाय अँड हँडसम खूपच सुरेख असा शॉट, षटकार. तीन षटका के संघाची वर. संघाची धावसंख्या झाली ती 61. पहिला चेंडू थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस होताना. पहिला चेंडू देविदास कोहली यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. खूपच सुरेख असा शॉट आणि हा षटकार. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतायत दीपेश कोहली यांच्या माध्यमातून. असेल का आणि दुसरा धाव सुद्धा खूपच इझिली पूर्ण केलेला आहे. खूपच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. तीन चेंडू अखेर संघाची वर. संघाची धावसंख्या झाली ती 75 धावे. जय माता दी यावाल्या पर्वामध्ये सगळ्यात जास्त रन्स केलेले आहेत किरण 11च्या माध्यमातून. चौथा चेंडू दीपेश कोहली. खूपच सुरेख असा शॉट आणि खूपच सुरेख असा षटकार. पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी.
4 चेंडू अखेर संघाची वर. संघाची धावसंख्या झाली ती 81 रन्स. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. खूपच सुरेख असा चेंडू आणि हा खूपच टायमानंतर निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा चेंडू देवीदास कोहली. सामना झाल्यानंतर पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाज दीपेश. शेवटचा चेंडू असणार देवीदास कोहली यांच्या माध्यमातून. खूपच सुरेख असा आणि पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये केलेला चेंडू आणि आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. आणि या दोन्ही धाव पूर्ण केलेल्या आहेत. संघाची वर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 83 रन्स केल्यात. 84चं आव्हान असेल पाटील 11 या संघाला. शरद 11 या संघाला. डीजे
माध्यमातून दुसरा चेंडू खूपच चांगला असा ड्राईव्ह केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात खूपच चांगली अशी फिल्डिंग दीपेश कोहली यांच्या माध्यमातून 2 धाव पूर्ण केलेले आहेत. 2 चेंडू अखेर संघाची बर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 धावे. तिसरा चेंडू 22 सामन्यात ते पुन्हा एकदा अनिल. तिसरा चेंडू खूपच सुरेख असा चेंडू आणि हा आउट झालेले आहेत अनिल कोहली. डीजे अखेर संघाची वर. संघाची धावसंख्या झाली ती 15. पहिला चेंडू भूपेंद्र यांचा खूपच सुरेख असा चेंडू होता. खूपच चांगली अशी ड्राईव्ह सुद्धा केली होती. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा नाही आहे. खूपच सुरेख अशी फिल्डिंग दीपेश कोहली यांच्या माध्यमातून.
एक चेंडू अखेर संघाची वर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 16 धावे. दुसरा चेंडू भूपेंद्र यांचा सामना जाण्यात ते धडाकेबाज फलंदाज चेतन. दुसरा चेंडू भूपेंद्र यांचा खूपच सुरेख असा टोलावलेला चेंडू आणि हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. हाय अँड हँडसम 6. डीजे. तिसरा चेंडू भूपेंद्र यांचा सामना जाणं ते चेतन कोहली. चेतन यांनी 2 चेंडू 2 षटकार मारलेले आहेत. तिसरा चेंडू खूपच सुरेख असा शॉट आणि पुन्हा एकदा षटकार. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतायत चेतन कोहली यांच्या माध्यमातून. डीजे. गिफ्ट असणार त्यांना. तीन चेंडू अखेर संघाची वर. संघाची धावसंख्या झाली ती 28. चौथा चेंडू भूपेंद्र यांचा. खूपच सुरेख असा चेंडू होता. एक धाव पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असताना थोडी फंबल झालेला आहे दीपेश कोहली यांच्या माध्यमातून आणि 2 धाव पूर्ण केलेले आहेत. चेतन कोहली यांची सुवर्ण रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू अखेर संघाची वर. संघाची धावसंख्या झाली ती 30. 4 चेंडू अखेर संघाची वर. संघाची धावसंख्या झाली ती 30 धावे. 5वा चेंडू भूपेंद्र यांचा सामना जाणार ते पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाज चेतन. खूपच सुरेख असे फलंदाजी करतायत आतापर्यंत. 5वा चेंडू भूपेंद्र यांचा खूपच सुरेख असा लोअर फुलटॉस मध्येचा चेंडू होता आणि वन बाउंस सीमारेखा पार चौकार. खूपच सुरेख अशी फलंदाजी चेतन कोहली यांच्या माध्यमातून. डीजे. या संघाला 16 आणि 22 38 होते. 38 मी बोलतोय. नंतर 23 लागले. तिथून यांनी टाकली ना. शेवटचा चेंडू भूपेंद्र यांचा सामना जाणार ते धडाकेबाज फलंदाज चेतन कोहली. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतात आपल्या गावासाठी, शरद 11 संघासाठी. शेवटचा चेंडू भूपेंद्र यांचा. पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाज चेतन कोहली. पाहूया शेवटचा चेंडू आणि खूपच सुरेख असा चेंडू होता आणि अंपायरनी डिसिजन केलेला आणि LBW झालेला चेतन कोहली आहे. डीजे.
सुरबेकर यांचा सामना झाल्यानंतर दिनेश पाटील दिनू. पहिला चेंडू खूपच सुरेख असा टोलालेला चेंडू आणि आज थोडा वर गेलेला आहे चेंडू. विनायक कोहली झेलच्या खाली व खूपच सुरेख अशी झेल घेतली आहे डीजे. दुसरा चेंडू खूपच सुरेख असा टोलालेला चेंडू. भावेश कोहली झेलच्या खाली आणि खूपच सुरेख अशी झेल घेतलेली आहे भावेश कोहली. भावेश सुरबेकर ऑन फायर. लागू होणार आहेत त्यांना. तिसरा चेंडू भावेश सुरबेकर यांचा. भावेश कोहली ऑन हॅट्रिक बॉल. खूपच सुरेख असा चेंडू टोलालेला चेंडू आणि आपण षटकार डीजे. आणि आउट झालेले आहेत. चार खूपच सुरेख असा शॉट होता. एक धाव पूर्ण असणार व दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा नसणार आहे. 5 चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली ती 41 धावे. अजूनही 7 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असणार शरद 11 या संघाला. पाचवा चेंडू खूपच सुरेख असा शॉट होता व वर गेलेला आहे आणि विनायक पुन्हा एकदा झेलच्या खाली आणि खूपच सुरेख अशी झेल घेतलेली आहे डीजे. क्या आप जानते हैं
थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 43 धावांचे लक्ष असणार. जवळपास सामना जिंकलेला आहे किरण 11 या संघाने, पण क्रिकेट हा असा खेळ आहे ज्याला कधीच कोणी प्रेडिक्शन करू नाही शकत आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते आर्यन तुर्वेकर. पहिला चेंडू आर्यन तुर्वेकर यांचा सामना जाणार ते सुधीर. पहिला चेंडू आर्यन यांचा सामना जाणार ते सुधीर. खूपच सुरेख असा चेंडू होता आणि अपील केली आहे. पंचांवर काहीच प्रभाव पडून येत नाही आणि हा निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी आर्यन यांचा. दुसरा चेंडू. एक चेंडू अखेर संघाची संघाची धावसंख्या झाली आहे ती 41 धावे. अजूनही 5 चेंडू आणि 43 धावांची लक्ष असणार आहे. दुसरा चेंडू आर्यन यांचा. खूपच सुरेख असा चेंडू आणि हा पंचांनी वाईट घोषित केला आहे. संघाची संघाची धावसंख्या झाली आहे ती 42 धावे. अवंतर धाव. खूपच सुरेख अशी आतापर्यंत गोलंदाजी केली आहे किरण 11 या संघाच्या माध्यमातून. खूपच सुरेख अशी फलंदाजी सुद्धा केली होती दीपेश कोहली यांनी. दुसरा चेंडू आर्यन यांचा. पुन्हा एकदा सामना देणार ते सुधीर आणि पुन्हा एकदा टोलाण्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा तसंच निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी आर्यन यांच्या माध्यमातून. आमचे चांगलेच मित्र पंकज भाये हे सुद्धा मॅच मध्ये आहेत. ते आम्हाला खूपच चांगलं वाटत आहे यांना पाहून. इथे पंकज यांनी आपला हात वर करून आम्हाला थोडं रिस्पेक्ट द्यावे. तिसरा चेंडू आणि खूपच सुरेख अशी गोलंदाजी करत आहेत आणि खूपच सुरेख निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. 3 चेंडू अखेर संघाची धावसंख्या 42 झालेली आहेत. खूपच चांगली गोलंदाजी करतायत आर्यन. चौथा चेंडू. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता आणि भूपेंद्र कोहली यांनी खूपच सुरेख अशी झेल घेतली आहे व आर्यन यांनी पहिला गडी बाद केला आहे त्यांचा वैयक्तिक. खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली आहे आतापर्यंत डीजे. या मुंबई नगरी मधी नाव गाजतय कुणाच आधी. या मुंबई नगरी मधी नाव गाजतय कुणाच आधी. या क्रिकेटच्या दुनियेत ट्रॉम्बेच्या किरण 11 संघात. या क्रिकेटच्या दुनियेत ट्रॉम्बेच्या किरण 11 संघात. या मुंबई नगरी मधी नाव गाजतय कुणाच आधी. थँक्यू डीजे. सुधीर यांची जागा भरून येत आहेत ते जोग्या. पाचवा चेंडू आर्यन यांचा सामना देणार ते जोग्या. खूपच सुरेख असा चेंडू आणि थोडा खाली राहिलेला चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली आहे आतापर्यंत आर्यननी. 5 चेंडू मध्ये फक्त 1च रन खर्च केला आहे. खूपच चांगली अशी गोलंदाजी केली आहे आर्यन यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असणार. विशाल पाटील यांनी वाकडी यांनी आपलं कॉमेंट्री बॉक्स जवळ थोडं उपस्थिती दाखवावी. खूपच सुरेख असा शॉट होता जोग्या यांच्या माध्यमातून आणि हा चौकार. आणि किरण 11 संघाने आपला सामना जिंकलेला आहे. डीजे